आज एसटी कर्मचाऱ्यांना एक तोफा देण्यात आलेला काय नाही, मला वाटतं एसटी प्रवासी जे असतात त्यांना उन्हातान्हात पावसात त्या ठिकाणी एसटीची वाट बघत एसटी सुटेपर्यंत थांबावं लागतं आणि अशा वेळेला या एसटी प्रवाशांसाठी थांबा व्हावा। त्याचबरोबर जे डेपोचं नियंत्रण केलं जातं ती केबिन अशी कळकट मळकट असते, तर शेवटी ते नियंत्रण करणारे नियंत्रक असतील कर्मचारी असतील त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं कक्ष असावा या भावनेतनं त्या ठिकाणी आपण नियंत्रण कक्ष केला आहे आणि हा प्रवासी थांबा जनतेसाठी या ठिकाणी केलेला आहे। आणि निश्चितपणे या नेन्सी बस डेपोच्या माध्यमातून कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात, खानदेशात मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी जात असतात आणि अशा वेळेला बसथांब्याचा निवारा त्यांना निश्चितच दिलासा देईल। उन्हापासून पावसापासून संरक्षण करायला त्यांना सहारा निश्चितपणे या ठिकाणी होईल आणि म्हणून आज या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमचे पालकमंत्री कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला। माननीय मंत्री महोदयांकडे हा बस डेपो विकसित व्हावा अशा प्रकारची मागणी केली, त्याही मागणीला त्यांनी दुजोरा दिला आहे आणि त्याच्यामुळे एक सुसज्ज अशा प्रकारचं अत्याधुनिक बस स्थानके बनेल यासाठी मी निश्चितच त्या ठिकाणी प्रयत्न करीन आणि इथनं जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा लाभ होईल आणि ज्या कर्मचारी रात्रंदिवस काम करतात त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा चांगल्या व्यवस्था भविष्यात उभ्या राहतील यासाठी आमचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी राहील। भाऊ, लष्कराच्याकडून आता जे सीजफायर थांबवण्यात आलं होतं मात्र पाकिस्तानकडून आता परत एकदा उल्लंघन करण्यात आलेलं काय सांगा? नाही, पाकिस्तानमध्ये रहमानी जो बोलतात आपल्याकडे किडा आहे, तो काय किडा वळवळल्याशिवाय जर राहत नसेल तर त्याला औषध करायची क्षमता आपल्या केंद्र सरकारमध्ये आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब खेळायला देतात। त्यांनी पहिलं दहशतवाद्यांना आपण सबक शिकवली, नंतर शांतीचा प्रस्ताव आला, त्यालाही आपण कुठे आपला प्रतिष्ठेचा विषय न करता आपण मान्य केलं। आता त्यांना दहशतवादच पोसायचा असेल तर त्याचा कसा खात्मा करायचा यासाठी आपलं लष्कर त्या ठिकाणी पूर्ण तयारीत आहे। आपला पूर्णपणे जो गोळाबारूद तयार आहे आणि सक्षम नेतृत्व मोदींसारखं आहे, त्याच्यामुळे त्यांची जी काही खाज आहे किंवा त्यांची जी आगळीक आहे ती पूर्णपणे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी नष्ट झालेली आपल्याला दिसेल। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।